माझी माऊली धनगर बांधवाची गेली सावली हो धनगर बांधवाची गेली सावली आईल्या देवी रत्नाची खान शंभू महादेवाचं दिला वरदान कीर्ती गाजवून साऱ्या जगाला तिनं दावली धनगर बांधवाची गेली सावली हो धनगर बांधवाची गेली सावली आईल्या राणी होळकराची परी ढाल तलवार घेऊन या करी दुश्मनाची वाट तिनं लावली धनगर बांधवाची गेली सावली हो धनगर बांधवाची गेली सावली यमदूतानी केली घाई घेऊन गेले देवी अहिल्याबाई तुझी आठवण माझ्या मनाला आज भावली धनगर बांधवाची गेली सावली वाशा गुरखानाचा वरदास्त माझ्या शिरावर थापवर डिंबाड्या ढोलावर सुंब यारान मांडले मन काशी लिंगाला पांढरी छाया देवाला वाशी अवघड खानाला जातो माझ्या मार्गाला विगा सुटल्या जाग्याला सगळे हाल मताला मान नदीच्या काठाला मान नदी काठाला चंद्रगुतिया वारुळाला चंद्रगुती वारुळाला राया पाटील तुकाबराया यो पाटील ज्ञानज्योतीची बाळगीव जगा पाणी माळा पा तिला बघा घेऊन ताट आरतीच बघा घेऊन भरला तांब्या या घेतला गुळायाचा खडा किव राळा भर येऊ देव वारुळाच्या या जवळ जवळ या येऊन काही झालं या नवाल मामा फार पूर्वी कालाला पहिल्या सत्ययुगाला आणि देवभोळ्या राजाला तसं त्या टायमाला नंदीच्या काठाला त्या वेळेला मान नदीच्या काठानं जसा
पाटील आणि तुकाबराया पाटील देवाच्या आज्ञेप्रमाणे त्या ठिकाणी आला. जाग ज्योतीची दोन बाळ संगतीला म्हाळापा जकापा आरतीचं ताट घेतलं संगतीला त्या जागी आला. आरतीचं ताट घेतलं संगतीला पाण्याचा तांब्या गुळाचा खडाच्या वेळेला राळाभर उद घेतला त्या टायमाला गिन्ना घेतला संगतीला त्या ठिकाणी आला. गिन्याची जारी भरून घेतली संगतीला आणि देवाचा हुडका करायला लागली होती करायला त्या ठिकाणी आला. मान नदीच्या काठाला खडकाच्या माळाला त्या ठिकाणी आला. चंद्रकुतीला वारुळाला गेली निघून त्या टायमाला अष्टवघा मंगलकार मंगलकार तुला देव चंद्रगुती वारुळावर नजर त्याला पडला. उदतीत घातला गुळ त्यावर ठेवला. आणल्याला वारुळात घातला सरपाच्या पाया लागला पडायला. शिराचा वडलाच्या देवाचा हुडका करायला निघून आलो तर चंद्रभूत्या वारुळाला अष्टमंगलकार गुलाल पडलेला नेत्रानं पाहिला हितच आमचा देव हाय म्हणलं त्या वेळेला. म्हणून त्या टायमाला निघून गेला चंद्रकुती वारुळाला त्या ठिकाणी आला. जाऊन त्या वेळेला राळावर उद घातला पाण्याचा ताज्या शीतळा मारला राळावर उड घातला आणलेला गुळ त्यावर ठेवला आणि आणलेला गिन्ना लागलो होतं वतायला त्या जागी आला. तसं लागला गिन्ना वतायला तसं सर्पाच्या रूपात गुरुनं गिन्ना खाल्ला. कोण म्हणतंय मामा सर्पाच्या रूपात खाला कोण म्हणतंय सोनारी त्या सोनारी गावाला सोनारशीत भैरीनं गादीला गिन्ना पोच झाला त्या वेळेला. तसं त्या ठिकाणी आला. दर्शन लागली होती सारी जण मिळून देवाचं गुरुचं आपल्या घ्यायला माघारी सरलं. नेत्राने लागली होती बघायला त्या जागी आला. तसं नेत्राने लागली होती बघायला तसं त्या ठिकाणी आला. इथं वारुळाच्या जवळ वारुळाच्या जवळ वतल्याल्या गिन्याचा बिहो तयार झाला या
घेतलं माघारी लागलं सरायला वतलेल्या गिन्याचा खरकट्टा लागला दिसायला त्याला गेला जसं खरकट्टा लागला दिसायला तसं दोघा भावांनी विचार केला म्हणाला आपल्या नावाचा या ठिकाणी आला काहीतरी ठसा पाहिजे उमटायला म्हणून त्या जाग्याला इथं खर तयार झाली काहीतरी आपल्या गुरुचं पाहिजे नाव राहायला म्हणून त्या ठिकाण्याला खरसुंडी सिद्धनाथाची गादी निर्माण केली माघारी फिरला त्या टायमाला असं माघारी फिरला त्या टायमाला निघून आला गयाच्या तळाला येऊन त्या ठिकाणी आला जेवण खाणं सर्वजण मिळून केलं त्या जाग्याला खाले जेवले जसं मात्र दूध काढले दूध तावलं त्याने जेवण खाणं केलं असलेल्या जानजुती दोन बाळाला म्हाळापाला जकापाला जसं या भुयाऱ्यात घातला थापशीळ लावली त्या टायमाला अशी थापशीळ लावली त्या टायमाला दुपारची शुदुरी बुद्धी घेतली बांधून संगतीला त्या ठिकाणी आला दोघ जण भाऊ त्या वेळेला जसं त्या ठिकाणाला रायपुरी काठी हाताला चंद्र कुराळ मनकाटाला सुखात काचा पवा हाताला आणि अष्टमंगल गुलाल संगतीला त्या वेळेला वाट लागल चालायला चाल बघा निघून ज्याने घेऊन जसं मात्र जाण्या लागल्या होत्या चरायला त्याला गेला जसं जाण्या लागल्या होत्या चरायला त्या टायमाला दुपारच्या पाऱ्याला जाण्या गेल्या निघून मानगंगा नदीला त्या वेळेला नदीतला पाण्याला गेल्या त्या ठिकाण्याला माघारी फिरल्या पसारा टाकून आळ धरून बंधवांच्या सोमराया पाटलाच्या आणि तुकाबराया पाटलाच्या जाण्या लागल्या चरायला त्या वेळेला जशा जाण्या लागल्या चरायला तसा दिवस गेला कडूशा झाला जुड आडूशा तसं त्या ठिकाणी आला जाण्या माघारी फिरवल्यानं निघून आल्या तळाच्या जाग्याला आडूशा दिवस गेला कडूसा जाण्या आल्या तळाला त्या ठिकाणी आला दड्डीची पेड सुटली जाण्या दड्डीत घातल्या वासरं लागल्यात मिसळायला त्या टायमाला दड्डीच्या पेडा बांधल्या दूध त्यांनी काढली बाहेर आलं दडीच्या पेडा बांधल्या त्या ठिकाणी आला दडीच्या पेड्या बांधल्या तसं त्या टायमाला कोणवाय माता दूध लागल्या तावायला जेवणच लागल्या करायला त्या वेळेला जीव हे बघायला गया जीव हे बघायला गया
ज्याने तळाला, जसं मात्र खालं जेवलं दूध काढली त्या ठिकाण्याला. जसं दोन बाळाला दूध पाजली त्या ठिकाणाला, भुयारात घातलं त्या ठिकाणाला, थापशिळे लावली त्या वेळेला, दोघ जण बंधू पानं विणी खायचं त्या वेळेला. दोघ जण बंधू जेवलं, खनवा माता जेवली त्या ठिकाण्याला. खाऊन जेवणार पतिरपती झालं, जाण्याच्या बगलाला पानविड्या खाल्या, गोष्टी बोललं. रामाची रात्र जागत झोपत लागल्यात करमायला त्या वेळेला. जशी रात्र लागल्या तर करमायला, त्या टायमाला रात्र करमली सवळच्या पाऱ्याला त्या वेळेला. असा नित्यक्रम चालू झाला त्या ठिकाण्याला. 4 महिन्याचा काळ विव, काळ विव, काळ देवा लोट लाव. आर्याची वर्ग पडली व, पडली व, पाण्यावर टाकल्यावर. चाऱ्याची लागली वर्ग पडायला, पाण्याच्या आवट्या आटल्या त्या वेळेला. जशा पाण्याच्या आवट्या आटल्या तसा दोघा भावाने विचार केला मनाला, ह्यो तळ पाहिजे सोडायला, पाहिजे निघून जायला मोरल्या बाजूला त्या वेळेला. साऱ्या पाण्याच्या जागेला पाहिजे आपण जायला. म्हणून करता विचार चालला, त्या दिवसा दिवस कर्मून गेला. तिने सांज वेळेला जाणे आल्या तळाला, जशी असणारी खुडतर त्याने आवरली. वासरं मिसळली, दूध काढलं, दड्डी पेढा बांधल्या. जेवण खाणं खणवा मातानं तयार केलं त्या जाग्याला. असं जेवण खाणं तयार केलं, जेवण खावणार पती झालं त्या टायमाला. दोन बाळांनी दूध पाजलं त्या वेळेला. जसं भुयारात घातली, थापशिळ लावली त्या ठिकाण्याला. दोघ जण बंधू जाण्याच्या बगलेला पानविड्या खाल्या, जागत झोपत रात्र लागली होती करमायला. रात्र जशी लागली होती करमायला, त्याच जवळच्या पाऱ्याला त्या ठिकाणाला. सवळच्या पाऱ्याला, सवळच्या पाऱ्याला. दोघा जण भावाने विचार केला त्या वेळेला. दोघा भावाने विचार केला मनाला त्या ठिकाणाला. रामाची रात्र करमून गेली, सवळच्या पाऱ्याला लवकर उठला, आंघोळ सवळ केलं. लहान तान्या बाळासने आंघोळ घातली. जसं या जाण्याची दटी लुटली, बाहेर टाकलं शान मात्र त्या ठिकाण्याला. शेण बाहेर टाकला असणारी खुडतर आवरली त्या टायमाला. काढली, खनवा मात्र भोजन केलं. मामा, अहिल्या देवींचं गुणगान गाव तेवढं थोडं आहे, बरोबर आहे. शब्दात मांडता येत नाही एवढं त्यांच्या कार्याचा आढावा आहे. होय, आपल्या वाचनात आलं तर आपल्याला अहिल्या देवी कळतील, मल्हारराव होळकर कळतील, बरोबर आहे. पण मगाशी परीक्षकांनी नियम घातला होता की रामायणसाठी गण हा धार्मिक म्हणायचा, बरोबर आहे, आणि छंदिक अहिल्या देवींचं म्हणायचं, आणि धर्माच्या ओवीला गण अहिल्या देवींचा म्हणायचा, छंदिक आपण धार्मिक काय तर म्हणूया. कारण धर्माचं नाव मागे ठेवून चालत नाही. म्हणून काय म्हटलंय, काय म्हटले, संगत ना करताना चांगल्याची करा. बरोबर आहे. परिसाच्या संगे लोहबी घडले का बिघडले, घडले घडले. म्हणून काय म्हटलंय, काय म्हटले, संत संग तुझा घडला बिरुदेवा रे, तुझ्यावर जीव जडला.
तुझ्यावर जीव जडला साजरे सुंदर रूप पाहता नयनी सुख भरपूर त्यासाठी तुझा वाढला विरुदेवा रे तुझ्यावर जीव जडला संत संग तुझा घडला वगड खाणारे तुझ्यावर जीव जडला सुखात ठेव देवा माझी काया रात्र दिन तुझे गुणगान गाया छंद माझा जाऊ दे गडला विरुदेवा रे तुझ्यावर जीव जडला वाशी माळाला अवघड गाण शाहीर युवराज करतो गवाण प्रासादाने पास जोडला विरुदेवा रे तुझ्यावर जीव जडला न सुंबरान मांडल उभा राहिला गेला रवीर काशीला गावा माझ्या वाशीला हाक मारली कुणाला पाठीरा घ्या देवा